अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 7 जून 2025 वार शनिवार, उद्या आलेली आहे निर्जला एकादशी। बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 15-15 दिवसाच्या फरकाने 2 एकादशी येतात। एकादशी ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या असंख्य पापांचा नाश करण्यासाठी, माता लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी, पैशांच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी आणि जे काही आपल्याला दोष लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी एकादशी ही सर्वात प्रभावी मानली जाते। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात एकादशीचं व्रत धरतात, एकादशीच्या दिवशी उपवास करतात, भगवान श्री विष्णूंच्या पवित्र आणि अत्यंत प्रभावी असणाऱ्या सेवा करतात। बघा, काही एकादशी ही अत्यंत महत्त्वाची असते। जरी प्रत्येक एकादशीला व्रत नाही शक्य, तरी काही अशा एकादशी असतात ज्या इतक्या महत्त्वाच्या असतात की ज्या व्रत वैकल्य नाही केल्या तरी उपाय करण्यासाठी सर्वात प्रभावी मानल्या जातात। त्यापैकीच उद्या असणारी जी निर्जला एकादशी आहे, बघा, ही इच्छापूर्तीसाठी आणि विशेष म्हणजे भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही निर्जला एकादशी अत्यंत प्रभावी आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला करावायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे। उद्या खूप काही नाही जमलं तरीही चालेल, खूप तुम्हाला उपवास व्रत नाही जमलं, खूप सेवाही नाही जमल्या तरीही चालतील, पण उद्या सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीच्या मातीत एक वस्तू दाबायची आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे। इच्छा व्यक्त करून तुळशीच्या मातीत ही एक वस्तू तुम्ही दाबली, तुम्हाला सांगते पुढची एकादशी येण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। एकादशीला तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे, कारण तुळस ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी आहे। त्यामुळे या दिवशी तुळशीची विशेष सेवा केली जाते। मात्र या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही, कारण तिचं निर्जला व्रत असतं आणि योगायोगाने बघा उद्याच्या दिवशी निर्जला एकादशीच आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सगळ्यांना छान लवकर उठायचं आहे, स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे। मी तरी माझ्या आजूबाजूला बरीच अशी लोक बघते, बरेच असे भक्त भाविक लोक बघते की जे प्रत्येक एकादशीला गंगेच्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन स्नान करतात, कारण या एकादशीला स्नानाचं जे पुण्य आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आमच्याच बाजूला म्हणजे म्हाताऱ्या बायका आहेत, मी स्वतः तुम्हाला सांगते की म्हाताऱ्या बायका आहेत ज्या मी स्वतः बघते, ज्या इथून आमच्याकडच्या भागातून म्हणजे पालघरवाडा या भागातून त्या प्रत्येक एकादशीला नाशिकला जातात। पहाटेच बसला बसायचं आणि नाशिकला जायचं फक्त तीर्थासाठी, म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथलं जे स्नान आहे ते करण्यासाठी, म्हणजे इतकं पुण्य आहे या दिवशी। आता आपल्याला नाही लांब जाता येणार किंवा तीर्थक्षेत्र जवळ नसेल तर अंघोळीच्या पाण्यातच थोडंसं गोमूत्र घाला, गंगाजल घाला, चिमूटभर हळद घाला, थोडेसे पांढरे तीळ घाला आणि त्या पाण्याने स्नान करा। पंचगव्य असेल तर एक अर्धा झाकण पंचगव्य घाला तरीही चालेल आणि या पाण्याने स्नान करा। जे तीर्थक्षेत्री जाऊन स्नानाचं पुण्य मिळणार आहे तेच पुण्य तुम्हाला तुमच्या घरी मिळेल। आता स्नान झालं, पवित्र जे काही आपलं आहे आपल्या घरातील वातावरण ते पूर्ण पवित्र करायचं आहे। देवघरात दिवा लावायचा आहे, घरामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला तुळशीच्या समोर सकाळीच छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा लावला तर उत्तम, नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। यानंतर काय करायचं तर तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये हळद घ्यायची। एका वाटीत लवंगा आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायची। सगळ्यात पहिले काय करायचं तर तुम्हाला तुळशीच्या मातीत, तुळशीची थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि तुळशीच्या मातीत 1 रुपयाचा एक सिक्का टाकायचा आहे। 1 रुपयाचा एक कॉईन घ्यायचा आणि हा कॉईन तुळशीच्या बाजूला म्हणजे थोडीशी माती बाजूला जी केलेली आहे त्याच्यामध्ये हा कॉईन टाकून द्यायचा। आता त्या कॉईनच्या वरती घेतलेल्या 7 लवंग आहेत, 7ही लवंगा हळदीत मिक्स करून, पूर्ण हळदीमध्ये पिवळ्या करून, हळदीत थोडंसं पाणी घातलं तुम्ही तरीही चालेल, पण ही लवंग जी आहे ती पूर्ण तुम्हाला हळदीमध्ये पिवळी करायची आहे। आपल्या उजव्या हातामध्ये ती पकडायची आहे, 2 बोटांमध्ये पकडा किंवा उजव्या हाताच्या तळव्यावर पकडा आणि त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणा, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि ही लवंग त्या रुपयाच्या
म्हणजे रुपयाचा जो सिक्का आहे त्याच्यावरती अर्पण करा. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, इच्छा सांगायची आणि ही लवंग पुन्हा हळदीत मिक्स करून त्या सिक्क्यावर ठेवून द्यायची. अशा 7 घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत बघा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत आणि हळदीत पिवळ्या करत तुम्हाला 7ही लवंगा त्या रुपयाच्या सिक्क्यावर ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला असणारी जी माती आहे ती त्या सिक्क्यावरती व्यवस्थित पसरवायची आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो दिवा तुळशीच्या समोर लावलेला आहे तो दिवा उचलायचा आहे आणि जिथे तुम्ही ह्या लवंगा गाळलेल्या आहेत, जिथे 1 रुपयाचा सिक्का ठेवलेला आहे तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे, त्याच्यावरती ठेवून द्यायचा. 2 उदबत्त्या घ्यायच्या, तुळशीला ओवाळायच्या, दिव्याला पण ओवाळायच्या आणि बाजूला लावून द्यायच्या. तुळशीला लांबूनच एक 7 प्रदक्षिणा घालायच्या. पुन्हा आपली जी इच्छा असेल ती सांगायची आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. 108 वेळा करा किंवा 1008 वेळा करा. जास्त वेळ नाही लागणार, एक अर्धा ते पाऊण तास लागेल. जेवढा शक्य तेवढा जप करा. आणि लक्षात ठेवा एकादशीपासून पुढची एकादशी म्हणजे उद्या समजा हा उपाय तुम्ही केला तर पुढची एकादशी येईपर्यंत दररोज सकाळी त्याच ठिकाणी जिथे आपण तो रुपया आणि 7 लवंग गाळलेले आहेत त्याच ठिकाणी दररोज तुम्हाला 15 दिवस तरी दिवा लावायचा आहे. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरात बदल जाणवेल, घरात असणारं दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड ऐश्वर्य प्राप्त होईल. बघा व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनाच माहिती की जे धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे, जे भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेत खूप प्रभावी आहे. जसं एकादशीला तुम्ही या स्तोत्राचं पठण करून 1 लवंग अभिमंत्रित करून तुळशीत काढा, म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ घाला. कारण लवंग ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. जेव्हा तुम्ही त्या तुळशीच्या मातीत गाडाल आणि त्याच्यावर जेव्हा 15 दिवस तुम्ही दिवा पेटवाल तेव्हा लक्षात ठेवा त्या 15 दिवसांमध्ये बाहेर असणारी सगळी सकारात्मकता तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि घरात असणारी सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर फेकली जाईल. या एका गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता तर राहीलच, पण पैशांची जी अडचण आहे ना ती विशेष म्हणजे दूर होईल आणि कितीही कठीण असणारी इच्छा भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, खूप जास्त किंवा काहीच नाही आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.